नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील जे पहिल्या यादीमध्ये मयत शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण कशा प्रकारे करायचं याबद्दलची माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राइब या बटनला क्लिक करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती प्रसिद्ध होणारे सर्व शेती रिलेटेड व्हिडिओज आपणास नोटिफाय होतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीमध्ये पहिल्या यादीमध्ये नाव आहे व त्यांचा विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा आता सुरू झालेली आहे। आपण आपल्या गावातील नजीकच्या सेतू सुविधा केंद्र म्हणजे सीएससी सेंटर यांच्याशी संपर्क साधून आपला आधार क्रमांक किंवा आपला विशिष्ट क्रमांक हा त्यांच्याकडे द्यायचा आहे, जो की युनिक आयडी आहे। तो क्रमांक दिल्यानंतर आपल्याला आपलं आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करण्याची प्रोसेस होते। परंतु यामध्ये काही शेतकरी असे आहेत जे मयत लाभार्थी आहेत, त्यांना ई-केवायसी ची प्रक्रिया म्हणजेच आधार प्रमाणीकरण कशा प्रकारे करायची याबद्दलची माहिती नाही। त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। अगदी सोपी 2 मिनिटाच्या स्टेप्स आहेत। तर सर्वप्रथम आपण पहिल्या स्टेप मध्ये सेतू संचालकांनी सर्वप्रथम मयत शेतकऱ्यांचा जो विशिष्ट क्रमांक आहे, जी बँकेकडून यादी प्राप्त होते, तो आयडी क्रमांक प्राप्त करून घ्यायचा आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये अनेबल टू ऑथेंटिकेट म्हणजेच ऑथेंटिकेशन ई-केवायसी करण्यासाठी असक्षम या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तिसऱ्या स्टेप्स मध्ये आपल्याला कारण विचारलं जाईल, कोणत्या कारणामुळे आपण ई-केवायसी करू शकत नाहीत। तर त्या ठिकाणी आपल्याला कारण म्हणजे रिझन द्यायचं आहे। मयत डिसीज्ड पर्सन हा ऑप्शन निवडायचा आहे आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला सेतू संचालकांनी स्वतःचा अंगठा लावून थंब इम्प्रेशन, थंब ऑथेंटिकेशन करून तक्रार नोंदवायची आहे। तक्रार नोंदवल्याबरोबर आपल्याला संबंधित शेतकऱ्याचा युनिक आयडी म्हणजेच विशिष्ट क्रमांकाचा वापर करून प्रमाणीकरण झाल्याची आपल्याला एक पावती प्राप्त होईल किंवा त्याला आपण आधार तक्रार नोंदवल्याबाबतची पावती मिळते। ती पावती आपल्याला काढायची आहे, ती काढून संबंधित विभागाच्या सचिवांकडे जमा करायची आहे। तर ही इतकी सोपी पद्धत आहे आपल्या मयत शेतकरी बांधवांचं आधार प्रमाणीकरण व पोर्टलवर तक्रार नोंदविण्यासाठीची। तर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। मोटिवेशनल महेश, थँक्यू, धन्यवाद।